नेस्को सेंटरमधील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान अत्यंत धक्कादायक घटना घडली। ड्रग्सच्या ओव्हरडोजनं 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर एका विद्यार्थिनीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं कळतं। मृतांमध्ये एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश आहे। या कार्यक्रमासाठी 3 ते 4 हजार तरुण तरुणी उपस्थित होते। कॉन्सर्ट दरम्यान मद्यपान आणि ड्रग्सचं सेवन झाल्याची माहिती आहे। प्रकृती बिघडल्यानं काही तरुणांना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। 2 विद्यार्थ्यांना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। या प्रकरणामध्ये 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे। सनी जैन, बालकृष्ण कुरूप, रौनक खंडेवाल, आनंद पटेल, प्रतीक पांडे आणि आकाश समल अशी आरोपींची नावं आहेत। आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वनराई पोलीस स्टेशनपासून 7 मिनिटाच्या अंतरावरच ही पार्टी झाली, त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला। कॉन्सर्टमध्ये ज्या ड्रग्सचं सेवन करण्यात आलंय ते MDMA ड्रग्स असण्याची शक्यता आहे। आरोपींकडून 6 ते 7 ड्रग्स टॅबलेट्स देखील जप्त करण्यात आलेले आहेत। ड्रग्स मुंबई बाहेरून आणल्याची पोलिसांनी माहिती दिली, तर कॉन्सर्टसाठी प्रत्येकी 2000 रुपयांची एंट्री फी आकारण्यात आल्याची माहिती आहे। कार्यक्रम नेस्कोच्या हॉल क्रमांक 5 मध्ये आयोजित करण्यात आला होता। मी सध्या आहे गोरेगावमध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय हे आहे गोरेगावचं प्रसिद्ध असं नेस्को सेंटर। अनेक एक्झिबिशन्स या नेस्को सेंटरमध्ये झालेले आहेत। खरं तर एक धक्कादायक घटना इथे घडलेली आहे। 11 एप्रिल रोजी इथे एका कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या कॉन्सर्टमध्ये जवळपास 3 ते 4 हजार तरुण तरुणी असतील ते इथे आले होते आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात मद्यपान इथे करण्यात आलं, ड्रग्सचं कन्झम्पशन झालं असा देखील एक आरोप आहे। आणि त्यानंतर काही जणांना ड्रग्सचा ओव्हरडोस झाला, मद्यपान केल्याचा ओव्हरडोस झाला आणि त्यातल्या 3घांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं। 2 तरुणींना गोरेगावच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आलं होतं, तर एका तरुणाला 28 वर्षीय तरुणाला गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान 28 वर्षीय तरुणाचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि त्याचसोबत जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आलेल्या 24 वर्षीय तरुणीचा देखील यात मृत्यू झालेला आहे। एक जी तरुणी आहे तिच्यावर अजून सुद्धा उपचार सुरू आहेत। खरं तर ही सर्व मंडळी, ही सगळे जे तरुण होते त्यातले बहुतांश तरुण जे होते ते एका मुंबईतील प्रसिद्ध अशा MBA कॉलेजमध्ये शिकणारे होते। सगळे विद्यार्थी होते। अर्थात यांना ऑनलाईन यांनी खरं तर ऑनलाईन तिकीट घेतले आणि अर्थात हे कॉन्सर्टला आले होते आणि इथे मद्यपान करण्यात आलं, इथे ड्रग्स घेण्यात आला असा आरोप देखील आहे। आता या संपूर्ण प्रकरणात जे आहे ते वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। जवळपास 5 लोकांवरती या संपूर्ण प्रकरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। 2 जे आहेत ते विद्यार्थी आहेत आणि 3 जे आहेत ते इव्हेंट ऑर्गनायझर्स आहेत। आता हे ड्रग्स जे होतं ते ड्रग्स कोणतं होतं तर असा एक संशय आहे, असा एक तर्क लावला जातोय की ते MD होतं, पण अर्थात फॉरेन्सिक रिपोर्ट अजून आलेला नाहीये। पोलीस देखील फॉरेन्सिक रिपोर्टची वाट बघतायत। फॉरेन्सिक रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा अनेक गोष्टी या कॉन्सर्टबद्दल स्पष्ट होतील। सध्या काय सुरू आहे तर सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर यांच्यासह मी संकेत वराक, न्यूज 18 मराठी, मुंबई। सदर कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं होतं। त्यापैकी 2 जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत। त्यांची तब्येत स्टेबल आहे। सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे पुढे सुरू आहे। आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे। अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन, ड्रग्स वगैरे, मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत। सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात। आधी तर कारवायाच व्हायच्या नाही। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही। किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडले जाणार आहे। सदर कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं होतं। त्यापैकी 2 जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत। त्यांची तब्येत स्टेबल आहे। सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे
गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे पुढे तो पुढे सुरू आहे.